नमस्कार. भारत सरकार आपली टॅक्स सिस्टम बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे, हे आपल्याला माहीत आहे का? हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतं नाही का? जिथे टेक्नॉलॉजी आणि गव्हर्नन्स एकत्र येऊन एका मोठ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत आहेत. चला तर मग आज आपण याच विषयात खोलवर जाऊया आणि बघूया की भारताचा हा डिजिटल डिटेक्टिव्ह नक्की काम करतो तरी कसा. हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. अचानक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून एक नोटीस येते आणि त्यात आपल्या सगळ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्सची अचूक माहिती असते. पण त्यांना हे सगळं कळतं कसं? यामागे नक्की कोणतं तंत्रज्ञान काम करते? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. तर या सगळ्याची सुरुवात होते एका खूप मोठ्या समस्येपासून. भारतात टॅक्स चोरीचं प्रमाण प्रचंड आहे आणि यामुळे देशाच्या खजिन्याला दरवर्षी अब्जावधी रुपयांचं नुकसान होतं. हे एका मोठ्या गुन्ह्यासारखंच आहे नाही का, जिथे देशाचा पैसा, देशाचा महसूलच गायब होतोय. आता प्रॉब्लेम नेमका काय आहे ते बघूया. भारताचं टॅक्स टू जीडीपी रेशिओ म्हणजे कर आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं गुणोत्तर इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी कर चोरी. यामुळे होतं काय की सरकारकडे येणारा पैसा कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होतो. आता इतक्या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका तितक्याच शक्तिशाली उपायाची गरज होती. आणि मग या सगळ्यावर उपाय म्हणून एंट्री होते आपल्या कथेच्या हिरोची, प्रोजेक्ट इनसाइट. हे एक एआयवर आधारित प्लॅटफॉर्म आहे जे खास या आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठीच बनवलं गेलंय. समजा हा एक असा डिजिटल डिटेक्टिव्ह आहे जो कधी थकत नाही आणि ज्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. तर मग हे प्रोजेक्ट इनसाइट म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सुरू केलेला एक खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. याचा मुख्य उद्देश एआय आणि बिग डेटासारख्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून भारताची टॅक्स सिस्टम अधिक एफिशियंट आणि पारदर्शक बनवणं हा आहे. या डिजिटल डिटेक्टिव्हचं मिशन क्लिअर आहे. त्याची 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिलं, टॅक्स चोरी कुठे आणि कशी होतीये हे अचूकपणे शोधून काढणं. दुसरं, लोकांना स्वतःहून आणि वेळेवर योग्य टॅक्स भरण्यासाठी प्रोत्साहन देणं. आणि तिसरं म्हणजे जी काही कारवाई होईल ती निष्पक्ष असेल आणि फक्त संशयास्पद केसेसवरच लक्ष केंद्रित करेल याची खात्री करणं. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हे तंत्रज्ञान काम कसं करतं? विचार करा एका डिटेक्टिव्हचा, जो वेगवेगळ्या ठिकाणचे पुरावे एकत्र आणतो आणि गुन्हेगाराचं एक पूर्ण चित्र उभं करतो. अगदी तसंच हे तंत्रज्ञानसुद्धा प्रत्येक टॅक्सपेअरचं एक 360 डिग्री फायनान्शियल प्रोफाईल तयार करतं. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही एआय सिस्टम फक्त एकाच गोष्टीकडे बघत नाही, ती काय करते की प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांना एकत्र आणते. यामुळे त्या व्यक्तीच्या आर्थिक आयुष्याचं एक अगदी स्पष्ट आणि कंप्लीट चित्र तयार होतं. हे प्रोफाईल बनतं कसं? तर एआय काय काय बघतं? बँकेतले व्यवहार, जीएसटी भरलाय का ते तपासतं, कुठे प्रॉपर्टी घेतली विकली का त्यावर लक्ष ठेवतं, क्रेडिट कार्डवरून काही मोठी खरेदी केली का, हे सगळं. अशा अनेक ठिकाणाहून डेटा गोळा करून एक विस्तृत फायनान्शियल प्रोफाईल बनवलं जातं. आणि या सगळ्याचा उपयोग काय? सोपा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीने दाखवलेलं उत्पन्न आणि त्याचा खरा खर्च यात मोठी तफावत दिसते, तेव्हा ही सिस्टीम ती लगेच ओळखते. उदाहरणार्थ, समजा कोणी आपलं उत्पन्न कमी दाखवलंय पण महागड्या गाड्या घेतोय, परदेशात फिरतोय, तर एआय लगेच अलर्ट होतं की अरे इथे काहीतरी गडबड आहे. पण गंमत अशी आहे की गडबड दिसल्यावर सिस्टीम लगेच कारवाई करत नाही. ती खूप हुशारीने काम करते. याला म्हणतात नज स्ट्रॅटेजी. म्हणजे ती त्या व्यक्तीला एक सौम्य संदेश पाठवते. साधारणपणे असा की तुमच्या माहितीत आम्हाला काही फरक दिसतोय, तुम्ही त्यात काही सुधारणा करू इच्छिता का? म्हणजे एक प्रकारे चूक सुधारायला संधी दिली जाते. बरं, हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय. पण याचा खरंच काय फायदा झालाय का? हा डिजिटल डिटेक्टिव्ह खरोखर प्रभावी ठरलाय का? आकडे काय सांगतात? चला बघूया. आणि उत्तर आहे हो. परिणाम खूपच सकारात्मक दिसतायत. टॅक्स रिटर्न्स सुधारून भरणाऱ्यांची संख्या वाढलीय. अनेक जण स्वतःहून पुढे येऊन आपलं उत्पन्न जाहीर करतायत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स रिफंडची प्रोसेससुद्धा खूप फास्ट झालीय. आणि फायदे फक्त इथेच थांबत नाहीत. याचे अजूनही काही प्लस पॉइंट्स आहेत. एआयमुळे आता अधिकारी मोठ्या आणि जास्त रिस्क असलेल्या केसेसवर फोकस करू शकतात. रोजची छोटी मोठी प्रशासकीय कामं तर एआय स्वतःच करतं, त्यामुळे वेळ वाचतो. आणि चॅटबॉटमुळे तर सामान्य माणसाला आपल्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळतात. यामुळे अनावश्यक त्रास कमी होऊन सिस्टममध्ये पारदर्शकता वाढण्याची शक्यता आहे. पण थांबा, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, बरोबर? हे तंत्रज्ञान जेवढं शक्तिशाली आहे तेवढेच त्याचे काही धोकेसुद्धा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
इतका प्रचंड डेटा वापरताना आणि एआयवर अवलंबून राहताना काही नवीन आणि गंभीर प्रश्न उभे राहतात. तर बघा, एका बाजूला आपल्याला काय मिळतंय? जास्त कार्यक्षमता, जास्त महसूल आणि कदाचित जास्त पारदर्शकता. पण दुसऱ्या बाजूला काही गंभीर प्रश्न आहेत. अल्गोरिदममध्ये काही भेदभाव तर नाही ना? आपला डेटा सुरक्षित आहे का? आणि एआयने एखादा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण कोण देणार? हे धोके थोडे अधिक विस्ताराने पाहूया. सगळ्यात पहिलं, डेटाची क्वालिटी. म्हणजे जर इनपुटच चुकीचं असेल तर आउटपुट बरोबर कसं येणार? दुसरं, अल्गोरिदममध्ये नकळतपणे काही सामाजिक किंवा आर्थिक पूर्वग्रह येऊ शकतात. तिसरं, पारदर्शकतेचा अभाव. म्हणजे एखाद्याला नोटीस का आली हेच कळलं नाही तर काय उपयोग? आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटी. मग या सगळ्यावर तोडगा काय? फक्त तंत्रज्ञान असून चालणार नाही. ते वापरताना लोकांचा विश्वास कसा जिंकायचा आणि त्यात संतुलन कसं साधायचं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही ठोस नियम बनवणं गरजेचं आहे. यासाठी काय करता येईल? एकतर एआयच्या वापरासाठी एक पक्की नियमावली हवी. महत्त्वाचे निर्णय फक्त मशीनवर न सोडता त्यात माणसाचा सहभाग हवा, ज्याला ह्युमन इन द लूप म्हणतात. तिसरं, या सिस्टीमचं वेळोवेळी ऑडिट व्हायला हवं आणि लोकांच्या तक्रारींसाठी एक वेगळी यंत्रणा जसं की एआय लोकपाल तयार करता येईल. शेवटी मुद्दा हाच आहे की आपल्याला तंत्रज्ञानाची एफिशियन्सी हवी आहे, पण लोकांचा विश्वास आणि निष्पक्षता गमावून नाही. या दोन्हींमध्ये बॅलन्स साधणं हेच खरं चॅलेंज आहे आणि तेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण असं तंत्रज्ञान बनवू शकतो का जे फक्त कार्यक्षम नाही तर निष्पक्ष आणि पारदर्शक सुद्धा असेल? असं तंत्रज्ञान जे मानवी मूल्यांना जपेल? कारण याच प्रश्नाच्या उत्तरात भारताच्या टॅक्स सिस्टमचं भविष्य दडलेलं आहे.